आणि आता एक नजर टाकणार आहोत 10च्या 25 मोठ्या बातम्यांवर। आई सुनेत्रा पवारांसाठी मुलगा पार्थ पवार प्रचार मैदानात। घड्याळ तेच वेळ नवी, निर्धार नवपर्वाचा। पार्थ पवार यांचं स्टेटस ठेवत विरोधकांना आव्हान। पुण्यामध्ये गाडीच्या काचेवरती सुनेत्रा पवारांचे बॅनर लावून प्रचार। गाडीवरती लावलेल्या बॅनरवर भावी खासदार असा उल्लेख। माहीममधील मुस्लिम बांधवांची उद्धव ठाकरेंसोबत शिवसेना भवनावर बैठक। येणाऱ्या निवडणुकीत संविधान वाचवण्यासाठी मुस्लिम समाजाने पाठिंबा द्यावा, ठाकरेंचं आवाहन। उद्धव ठाकरेंनी ओमराजे निंबाळकर यांना एबी फॉर्म सुपूर्द केला। उद्या दुपारी 2 वाजता उमेदवारीचा अर्ज दाखल करणार। निंबाळकरांनी धाराशिवमधून मवियाचे उमेदवारी अर्ज दाखल करणार। 2 दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी 25,000 रुपयांचं डिपॉझिट भरलं। 18 एप्रिलला उदयनराजे सातारा लोकसभेसाठी महायुतीतून उमेदवारी अर्ज भरणार। 16 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील माढ्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार। तर अकलूजच्या सभेमध्ये विजयसिंह मोहिते पाटील, नारायण पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश होणार। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पहिल्या उमेदवाराचा अर्ज दाखल। तर कारवार लोकसभेतून निरंजन देसाई यांनी अर्ज भरला। पुण्याचे काँग्रेस नेते आबा बागुल यांनी घेतली फडणवीसांची भेट। धंगेकरांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानं बागुल नाराज। तर फडणवीसांच्या भेटीनंतर आबा बागुल भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा पेच कायम। नारायण राणे आणि किरण सामंतांनी उमेदवारी अर्ज घेतला। तर राणे नारायण 19 एप्रिलला भाजपकडून उमेदवारी अर्ज भरणार अशी माहिती। साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट। उदयनराजेंकडून तब्येतीची विचारपूस। 2 दिवसांपूर्वी सयाजी शिंदेंवरती अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हेलिकॉप्टरच्या मागणीमध्ये 40% वाढ। चार्टर्ड विमानं आणि हेलिकॉप्टर पुरवणाऱ्या व्यावसायिकांना 15 ते 20% अधिक उत्पन्नाची अपेक्षा। बीडच्या माजल गावात मवियाचे उमेदवार बजरंग सोनवणेंची बाईक रॅलीमधनं शक्तीप्रदर्शन। कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग। स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार राजू शेट्टींकडून हातकणंगलेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल। कोल्हापुरात राजू शेट्टींचं जोरदार शक्तीप्रदर्शन। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात राजू शेट्टी आणि हसन मुश्रीफांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा। कोल्हापुरात स्वाभिमानी संघटनेसह महायुतीचंही जोरदार शक्तीप्रदर्शन। हेमंत पाटलांनी घेतली भावना गवळींची भेट। यवतमाळ वाशिमची उमेदवारी न मिळाल्यानं भावना गवळी नाराज होत्या।